आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवे आहेत. त्यांनी आज जो आहे तो आपली कन्या जुईकर हिचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतला आहे. थेट त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आपण आपल्या मुलीचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावरती आपण एक भावनिक पोस्ट जी आहे ती शेअर केलेली आहे. काय सांगाल एकंदरीत? एकतर एका मुलीचा बाप म्हणून शेवटी मला दुःख तर नक्की होतं, कारण मी लढवई आहे, एक शिवसैनिक आहे. त्यामुळे जरी आमदार असलो तरी माझ्या कन्येला मी आज उमेदवारी दिली होती, अपक्ष उमेदवारी दिली होती. परंतु आज पाठी घ्यायला लागते, कारण शेवटी माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वोच्च आदेश निश्चित आहे. आणि मग त्या भावनेने मी पोस्ट दिलेली आहे की ज्या निवडणुकीचा पुकारा झाल्यापासून आत्तापर्यंत जनतेने खूप मला प्रेम दिलं. अनेक कोकणातले माझे मित्र आहेत, विविध पक्षाचे मित्र आहेत, सहकारी आहेत, की गेल्या 38 वर्षाच्या सक्रिय राजकारणामध्ये एकामेकाची साथ सोबत मिळालेली आहे. अशा लोकांनी मला मदतीचा साथ देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या जीवावरती मी निवडणूक लढणार होतो आणि जिंकून येणार होतो नक्कीच. आणि म्हणून आजच्या दिवशी मी साहेबांचा आदेश पाहून जेव्हा मुलीचा फॉर्म फाटी घेतला तेव्हा एक बाप म्हणून मी भावनिक पोस्ट दिली आहे, ती जनता माझी नक्की बघेल. सर, आपण शिंदे साहेबांचा आदेश जो आहे तो पाळलेला आहे. मात्र आपण पोस्ट करत असताना एक टीका देखील केलेली आहे आपल्याच नेत्यावरती की माझ्याच काही निकटवर्तीयांमुळे माझ्यावरती ही वेळ आली असं पण म्हणतात. नाही, मी ते मागाशी सांगितल्याप्रमाणे असं आहे की कोकणातले आमचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते आहेत. यदा कदाचित ही निवडणूक घोषित झाल्यानंतर या सगळ्या संदर्भातली एक बैठक चर्चा झाली असती तर मला वाटलं बरं झालं असतं, कारण सगळ्याच लोकांना आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ते माहिती असतं. पण मग निवडणुकीचा पुकार झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या कदाचित. आणि मग झालेल्या गोष्टीवरती पुनश्च चर्चा करणं हे काय माझ्या दृष्टीने ठीक नाही आहे. शेवटी पक्षाचे वरिष्ठांनी दिलेला आदेश पाळून मी पुढे जाणारा कार्यकर्ता आहे आणि त्या माध्यमातून मी ते भाष्य केलं. आणि मग आजची पोस्ट ही माझी दिशादर्शक निश्चित आहे. माझे कोकणवासी आहे, यातून नक्की विचार मंथन करते असं माझं व्यक्तिमत. थेटपणे सर, आपण पोस्टमध्ये म्हणालात की माझ्या नेत्यांनी माझा आत्मविश्वास हा कमी केला, म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे आपले जे उदय सामंत आहेत त्यांच्यावर टीका करतायत. नाही, उदय सामंत वगैरे असे नाही आहेत, पण शेवटी राजकारणामध्ये आपला पक्ष एक घर असतं. त्यामुळे घरातल्या लोकांनी आपसात बोलणं आणि एखाद्या गोष्टीवर चर्चा करून त्याला न्याय देणं ही भूमिका असते. का ते झाली नसल्यामुळे ती माझी भावना आहे, व्यक्तिरोष माझा नक्की नाही आहे, कारण शेवटी आम्ही सगळ्यांना सन्मान देणारे मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे झाल्या गोष्टीकडे न बघताना जी आत्ताच डोळ्यासमोर आहे त्याच्यावर चर्चा करून पुढे जाणं ही काळाची गरज आहे. राजकारणामध्ये दिवस येत जात असतात आणि चढ उतार असतो. त्या चढ उतारामधलं एक वाक्य ते माझं निश्चित आहे. व्यक्तिगत नाराजी माझी कोणाला नाही आहे, कारण मी लढवई या कारकिर्द असल्यामुळे मी लोकांशी समरस असतो. तर लोकांचं म्हणणं मी शेवटी पटलावर ते मांडून नेत्यांवर पोहोचण्याची भूमिका करतो. ते पोचलं नाही आहे हे माझं दुःख आहे. एका पर्वाचा अंत केला आहे, दुसऱ्या पर्वाचा अंत आता करणार होतो, मात्र थांबावं लागलं. नेमकं टीकात्मक कोणाकडे? नाही, मी जेव्हा सक्रिय राजकारणामध्ये आलो, समाजकारणातनं RCF सारख्या नोकरीचा त्याग करून जेव्हा सक्रिय राजकारणात आलो तेव्हा सगळ्या राजकीय लढाई लढता एका पक्षाचं इथे प्राबल्य जिल्ह्यामध्ये जास्त होतं आणि उपद्रवी पक्ष म्हणून किंवा अनेकांचा त्रास होता आणि त्याचा बिमोड करण्यासाठी मी सक्रिय राजकारणात आलो. बघता त्याचा या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून अंत केला. आणि असेच उपद्रव करणारे काही पक्ष होते, कारण अनेकांना अनेकांना फसवले आणि त्याचाही अंत करण्यासाठी तो माझा शब्द निश्चित होता. पण आता शेवटी महायुती या सगळ्या गोष्टी पुढे येऊन टाकतात आणि शेवटी माझ्या साहेबांचा आदेश हा मी मानणारा किंवा आमचे कार्यकर्ते मानणार आहेत. त्यामुळे मनातली खतखत मी ती व्यक्त करून दिली. कदाचित माझी मुलगी लढली असती तर मी 100% जिंकून आली अशी माझी ताकद निश्चित आहे. पण आज त्याचा आपण समारोप केला, म्हणजे फॉर्म पाठी घेतला आणि त्या भावनेतनं मी ती पोस्ट जारी केली. थेटपणे राष्ट्रवादी या पर्वाचा अंत म्हणजे सुनील तटकरे यांचा अंत आपण करणार होतो का राजकीय? नाही, अर्थात, कारण सुनील तटकरे किंवा यांचा खूप उपद्रव झालेला होता आणि आज देखील माझी म्हणणं असं आहे की त्यांच्याच घरात काय इतरांना का नाही आहे, ते संधी देत नाही आहेत. पण काही विरोधक पण त्यांच्यावर टीका करतात की आता कामवाले पण त्यांच्या घरातले उद्या उमेदवार होऊ शकतात. हे उत्पादनात्मक चर्चा आहे. असं होत असतं सगळ्या राजकारणामध्ये. पण याचा कुठेतरी अंत होणं काळाची गरज आहे आणि ती आत्ता वेळ परफेक्ट होती. पण दुर्दैव आहे की महायुती धर्मप्रमाणाला एक पाऊल पुढे टाकला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी ते बोललो. पुन्हा एकदा आपण पोस्टमध्ये म्हणताय की कोकणाची सेवा मी करत राहीन. एकंदरीत अजून कुठल्या संधीची आपल्याला अपेक्षा आहे का? नाही, संधी येते जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करायला लागतं. पण काही लोकांना कर्तृत्व नसताना त्यांना संधी मिळते, हे दुर्दैव निश्चित आहे. आमचा जन्म तर सामाजिकदृष्ट्या
लोकांची सेवा करण्यामध्ये गेला आणि बघता बघता लोकांनी सगळं काय दिलं आम्हाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझ्या घरात सीट दिल्या किंवा माझ्या कार्यकर्त्यांना दिल्या, पंचायत समिती दिला, मी 2दा मला आमदार केला, सेवा करण्याची संधी दिली. म्हणून त्याच्यात मी हे केलं की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एक सेवक म्हणून माझ्या कोकणाची जेवढी सेवा प्रामाणिक करता येईल तेवढी प्रामाणिकपणे करणार, हा माझा शब्द त्यांना निश्चित आहे. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र दळवी. त्यांनी आपली जी कन्या आहे जुईली जुईकर हिचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे. मात्र भावनिक पोस्ट जी आहे ती त्यांनी आता सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे. राजभाई शुंपाट, TVN मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.